नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जवळजवळ 6 ते 7 अलंकार घेतले आहेत आणि पुढे अधिक भरपूर अलंकार आहेत. कारण संपूर्ण अलंकाराचा पोर्शनच मी घेते आहे. तर दृष्टांत अलंकारानंतरचा पुढचा आहे अनन्वय अलंकार. मग आता अनन्वय अलंकार, अनन्वय म्हणजे काय बरं? अनन्वय म्हणजे संबंध. एखाद्या वस्तूची दुसऱ्या कोणाशी तुलना होऊच शकत नाही. म्हणजे उपमेय असेल तर त्याला कोणाचीच तुलना होऊ शकणार नाही. उपमान असेल त्याला कोणाचीच होऊ शकत नाही. म्हणजे दोन पैकी ते आपल्या आपल्या ठिकाणी आहे असं म्हणण्यास हरकत नाही. तर अनन्वय अलंकार म्हणजे संबंध. एखाद्या वस्तूची दुसऱ्या कोणाशी तुलना, इथे तुलना हा शब्द हवा, इथे तुलना झालेला आहे. तुलना होऊच शकत नाही. उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही. म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. बऱ्याचदा काय होतं, उपमेय आणि उपमान. तर उपमेय म्हणजे कर्ता, उपमेय म्हणजे नाम, उपमेय म्हणजे विशेष्य, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे ते. विशेष्य आणि विशेषण. उपमा म्हणजे उपमान म्हणजे विशेषण, तर उपमेय म्हणजे विशेष्य. आणि अनन्वय अलंकारामध्ये उपमेयाला म्हणजे त्या नामाला, त्या विशेष्याला कशाचीच उपमा देता येत नाही. म्हणजेच काय बरं, तिच्यासारखा दुसरा कोणी आहे का? नाही. तिच्यासारखी तीच, तुमच्यासारखे तुम्हीच. हे उदाहरण लक्षात घ्या. जरी उदाहरण नसेल तरी तुमच्यासारखे तुम्हीच आहात. तुमचे गुण जर दुसऱ्यांनी घ्यायचा विचार केला किंवा तुमच्यासारखा वागण्याचा प्रयत्न केला तर दिस इज कॉल्ड चीटिंग. बरोबर? म्हणजे एक अगदी लगेच लक्षात आलं असेल, उपमेय म्हणजे तुम्ही, तुमचीच तुम्हाला उपमा दिली आहे. अनन्वय अलंकार. ओके. आता यातलं उदाहरण बघा. झाले बहु होतील बहु, आहेत ही बहु परंतु या समहा. काय उदाहरण आहे? झाले बहु होतील बहु, आहेत ही बहु परंतु या समहा. आता कवी मोरोपंतांनी अर्जुनासारखा अर्जुनच असे वर्णन या काव्यपंक्तीतून केलेले आहे. मोरोपंतांच्या आर्या यामध्ये अर्जुनासारखा अर्जुनच असतो हे त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि बरोबर आहे ना, की तुमच्यासारखे तुम्हीच. तसं झाले बहु होतील बहु, आहेतही बहु परंतु या समहा, हे जे मोरोपंतांनी लिहून ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्जुनाचेच वर्णन केलेले आहे की अर्जुनासारखा अर्जुनच. आता तुम्ही म्हणाल, साधं उदाहरण घेऊया. साधं म्हणजे मोठं तुमच्यासाठी, की सचिन तेंडुलकरांसारखा तेच. गावस्कर त्यांच्या त्यांच्या ठिकाणी, हे त्यांचे जरीही रेकॉर्ड मोडले तरी त्यांची बरोबरी दुसरं कोणीही करू शकत नाही. तसं अर्जुनासारखा अर्जुनच आहे, दुसरं कोणीही अर्जुनासारखे होऊ शकत नाही. पुढचं दुसरं उदाहरण आहे ताजमहाल एक जगती तो त्याच्या परी. ताजमहालासारखा जरी बांधायचा प्रयत्न केला, प्रयत्न म्हणाले मी, तरीही ताजमहाल म्हटलं की डोळ्यासमोर आग्रा येतं आणि आग्र्यामध्ये असलेला ताजमहाल डोळ्यासमोर येतो. औरंगाबाद या ठिकाणी बीबी का मकबरा म्हणून आहे, अगदी ताजमहाल सारखा आहे असं म्हणतात. पण जेव्हा म्हणतात म्हणजे आहेच, तशीच प्रतिकृती केलेली आहे. पण ज्या वेळेस आपण ताजमहालाला जातो तेव्हाचा तो परिसर आणि हे प्रतिकृती आणि प्रत्यक्ष यातला फरक. म्हणजे ताजमहालासारखा तो म्हणजे ताजमहाल. म्हणजे इथे काय एक लक्षात येत आहे
की आहे ताजमहल एक जगती तो. तो म्हणजेच कोण? ताजमहल. 2 वेळा त्याची इथे पुनरावृत्ती. उपमेयही काय आहे बरं? ताजमहल आहे. आणि उपमानही काय आहे? ताजमहल आहे. म्हणजे उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. नंतर ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच पहा, इथे सुद्धा आंबा आहे आणि इथे देखील आंबाच आहे. म्हणजे हा जो गोड आंबा आहे, हापूस म्हणा काय, बरेच जण कोकणातले आहेत, मुंबईत अनेक वर्ष राहिलेली आहे, त्यांना काही ठिकाणचे जर आंबे खा म्हटलं तर नको नको, आम्हाला तेच आवडतात, हापूसच आवडतात. म्हणजे हा आंब्यासारखा गोड आंबा हाच. मग इथेही उपमेय काय आहे? आंबाच आहे. आणि उपमानही काय आहे? आंबाच आहे. एवढं लक्षात आलं असेल. पुढे तुमच्या अगदी जवळच आईसारखे दैवत आईच. आईच्या प्रेमाला कशाचीच उपमा देता येत नाही. तर इथे सुद्धा काय दिसतंय? उपमान आईच आहे आणि उपमेयही आईच आहे. अपनहुती अलंकार पुढे, म्हणजे आपण या अनन्वय अलंकारामध्ये काय बघितलं की उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. पुढचा अलंकार आपण घेतोय आहे अपनहुती अलंकार. आता इथे काय आहे बरं? म्हणजे उपमेयाचीच उपमा दिलेली होती कुठे? अनन्वय अलंकारात. तर इथे उपमेयाचा निषेध केलेला आहे की ते उपमानच आहे, म्हणजे हे उपमेय नाहीच आहे. हा जो कर्ता आहे, हे जे विशेष्य आहे, हे विशेष्य नसून ते विशेषणच आहे असे जेव्हा वर्णन केल्या जाते तेव्हा अपनहुती अलंकार होतो. आता या ठिकाणी न, नव्हे, नसे, कशाचे, नाही असे शब्दात निषेध दर्शवणारे वाक्य येत असतात. तर आता खालचे उदाहरण आपण बघूया. खालील उदाहरणांचे निरीक्षण करा व उदाहरण सोडा. अपनहुतीमध्ये काय येतं? न, नव्हे, नसे, कशाचे, नाही. मग उपमेयाचा निषेध करून ते उपमानच. आणि पहिल्यामध्ये काय आहे? उपमेय हेच उपमान आहे, म्हणजे उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली आहे. आणि अपनहुतीमध्ये काय आहे? उपमेयाला उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे. आणि ते कशाने दर्शवलंय बघा उदाहरणामध्ये. न हे नयन, नयन म्हणजे डोळे. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. या ठिकाणी पाकळ्या उमलल्या सरोजातील. आता सरोज म्हणजे कमळ, सरोज म्हणजे कमल, सरोजातील म्हणजे कमळातील पाकळ्या. म्हणजे न हे नयन म्हणजेच नयन हे उपमेय आहे. उपमेयाचा निषेध केलेला आहे. तर उपमान काय आहे? पाकळ्या उमलल्या सरोजातील, म्हणजे सरोज म्हणजे कमळ, सरोजातील म्हणजे कमळातील पाकळ्या. इथे डोळे हे डोळे नसून नयन म्हणजे डोळे, नयन हे नयन नसून त्या जणू कमळाच्या पाकळ्याच आहेत. त्या जणू कमळाच्या पाकळ्याच आहेत. पुढे पण न हे वदन, पुन्हा काय आलंय? न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. शरद ऋतूमध्ये चंद्र, आपण कोजागिरी करतो की नाही, त्यावेळेस चंद्र, शरदेचा चंद्र, शरद ऋतूचा चंद्र. तर वदन हे काय झालं बरं? इथे उपमेय झालेलं आहे वदन. आणि उपमान काय झालं आहे? चंद्रमा शरदीचा म्हणजे शरद ऋतूचा चंद्र. इथे वदन या उपमेयाचा निषेध केला, म्हणजे वदन हे वदन नाहीये, हे मुख नाही आहे, तर शरद ऋतूतील चंद्रच जणू आहे असे या ठिकाणी वर्णन केलेले आहे. पुन्हा पुढे बघा, न झालं, न हे वदन, न हे नयन. पुढे बघा, हृदय नसे परी थंडिल धग धगले. आता थंडिल म्हणजे काय बरं?
युद्धभूमीसाठी तयार केलेली जमीन किंवा बंजर जमीन, सुकी पूर्ण. हृदय हे काय आलं, उपमेय आलेलं इथे. आणि थंडीला हे जे आहे हे काय आलेलं आहे बरं, थंडीला, थंडीला आलेलं आहे युद्धभूमीसाठी तयार केलेली जमीन म्हणजे थंडीला. मग हे हृदय नाहीये तर हे कठोर असं. आपण एक नाट्यगीत तुम्हाला माहिती असेल, हे कठीण 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 किती पुरुष हृदय बाई. म्हणजे हे हृदय कसं आहे तर हे कठीण आहे. ते हृदय नसून इथे थंडीला युद्धभूमीसाठी तयार केलेली जमीन बंजर जमीन आहे. आणि पुढचं अगदी आवडतं, तुम्ही ऐकलेलं आहे पण ह्याचा अर्थ बऱ्याचदा लक्षात येत नाही. आई म्हणून कोणी आई हाक मारी, साने गुरुजींचे. ती हाक येई कानी मज होय शोककारी. नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी. आता आई म्हणून कोणी आई हाक मारी, इथे कवीच्या मनातील भावना की त्यांची आई नव्हती, आईवर अतिशय प्रेम होतं श्यामचं, म्हणजे श्यामची आई साने गुरुजींचं. आणि जेव्हा ते शाळेतनं येतात तेव्हा त्यांचे मित्र वगैरे आपल्या आईला हाक मारतात, तुम्ही सुद्धा घरीला मम्मी मम्मी करता, किंवा आई कुठे गेली हा प्रश्न असतो. त्या वेळात मुलं सुद्धा त्यांचे शेजारचे आवाज देतात आई आई. आणि तेव्हा साने गुरुजी म्हणतात की आई म्हणून कोणी आई हाक मारी. आईला जर कोणी आई म्हणून हाक मारली तर ती कानावर जर माझ्या आली, ती मला ऐकायला जर आली तर मला अतिशय दुःख होतं. का? कारण ती जणू हाक नाहीच तर ती माझ्या दुःखावर मारलेली कुऱ्हाड आहे. आता ह्यातून किती म्हणजे एखादा वाईट अर्थ नाही, कारण त्या साने गुरुजींचं आपल्या आईवर अतिशय प्रेम होतं, श्याम म्हणायचे त्यांना. आणि अशी ही श्यामची आई ती देवाघरी जेव्हा गेली तेव्हा जेव्हा हे शाळेतनं यायचे आई 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 म्हणून शेजारी पाजारी शाळेतले विद्यार्थी आवाज द्यायचे आपल्या आईला, आणि ती हाक ऐकली की यांचं मन बेचैन होऊन जायचं. आणि ते म्हणायचे की आई ही हाक नाही तर त्याच्या त्या आई या आवाजामुळे काय होतं, हाकेमुळे मला अतिशय दुःख होतं आणि असं वाटतं की कोणीतरी मला कुऱ्हाडच मारतं आहे. हे नव्हे चांदणे ही तर मीरा गाते. आपण होती अलंकार, म्हणजे चांदण्यांचं नाही तर जणू काही मीरा गाणं गाते आहे. पुढचं आहे अतिशयोक्ती अलंकार. हा तर अगदी लगेच लक्षात येणार आहे तुमच्या. म्हणजेच अतिशयोक्ती, ओहर. आपण म्हणतो ओहर कॉन्फिडेंस आहे कि अरे इतनी सी बात होगी ना तो बहुत बड़ा बड़ा के बताते. काही काही पर्सन मध्ये अशा गोष्टी येतात, का उपजतच गुण असतात कधी कधी, किंवा एखादा बघून बघून शिकतो. तर हा अतिशयोक्ती अलंकार काय आहे तर एखाद्या गोष्टीचे, प्रसंगाचे, वस्तूचे वर्णन करताना ती अधिक आहे, म्हणजे ती आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगणे, खूप काही सांगणे, त्याला अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात. आता याचं उदाहरण बघा. जो अंबरी उफळता खूर लागला आहे. तुम्ही बघितलं असेल की चंद्राच्या प्रतिबिंबामध्ये आपल्याला आपण अरे तो ना ससा आहे, कारण आम्हाला एक गोष्ट होती लहानपणी, सस्याचं घर कसं हे झालं आणि मग ससा कसा गेला, काही दिवस हरणासारखं दिसतं म्हणून असं वाटतं नाही ते ना हरिण असलं पाहिजे, जो चंद्रावर डाग असतो तो. पण इथे काय झालंय, जो अंबरी उफळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. नलदमयंती आख्यान तुम्हा लोकांना माहिती असेल, काही जणांना अभ्यास आला असेल. तर या नलराजाचं आणि दमयंतीचं खरं तर नलराजा हा इंद्राचं म्हणजे काय म्हणता येईल, इंद्र दे आणि दमयंती यांचं सूत जमवण्यासाठी येणार असतात. पण काय होतं की आपण आपल्या धन्याला
शब्द दिलेला आहे म्हणून नलराजा स्पष्ट होत नाहीत, पण दमयंतीला त्या नलराजाचं प्रेम लक्षात येतं. म्हणजे त्यांच्या पायांचा आवाज जरी आला तरी ही पटकन ओळखायची. तर नलराजाचा घोडा आकाशात इतका उंच उफाळला, इतका उसळला की त्याचा जो खूर आहे चंद्राला लागला, आणि म्हणून चंद्रावर डाग आहे तो घोड्यांच्या खुराचा आहे असे फुगवून सांगितले आहे. आणि मजेशीर उदाहरण हे आहे अजून एक, दमडीचं तेल आणलं. आता आपण म्हणतो आपल्याला 1 रुपयात पण काही मिळत नाही, 100 रुपये दिले तर आपल्याला 1 किलो तेल मिळतं. आता इथे दमडी, दमडी म्हणजे 1 पैसा 2 पैसे अशा तांब्याच्या राहायच्या छोट्या छोट्या. तर दमडीचं तेल आणलं. आता ऑब्विसली ही सांगणारी कोण आहे? सूनबाई आहे. तिचा गुण कसा आहे की एवढ्या गोष्टीचं भरपूर मी केलं. तर इथे तिनं काय सांगितलंय? दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं, मामंजीची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. आता दमडीचं तेल ते किती येणार? त्यामध्ये सासूबाईंचं नाणं झालं, म्हणजे सासूबाईंनी केस धुतल्यानंतर त्याला थोडं तेल लावलं. मग मामंजी, मामंजी म्हणजे कोण? तर सासरे. त्यांनी दाढी केली, दाढी झाल्यावर सुद्धा तेल लावलं. मग भाऊजींनी काय केलं बरं? शेंडीला सुद्धा तेल लावलं. एवढे करून ते तेल उरलेलं आहे. मग तिने काय केलं? ते तेल घेतलं आणि झाकून ठेवलं. आता लांडोर सुद्धा आलं, त्याचा पाय लागला त्या तेलाला, एवढ्याशा तेलाला, आणि ते तेल सांडल्यानंतर त्याचे ओघळ जे आहे ते वाहत कुठपर्यंत गेलं? बॉर्डरपर्यंत, गावाच्या वेशीपर्यंत गेलं. आणि ते वेशीपर्यंत गेल्यानंतर एवढा मोठा उंच कॅमल, उंट, त्यामध्ये पोहून गेला. म्हणजे इथे सुद्धा ते व्यक्तिमत्व किती अतिशयोक्ती करत आहे हे या उदाहरणात दमडीच्या तेलात काय काय झालं आहे हे फुगवून सांगितलेले आहे. पुढचा आहे अर्थांतरन्यास अलंकार. बरेच नवीन नवीन अलंकार तुमच्या डोळ्यासमोर येतील आता. अर्थांतरन्यास अलंकार म्हणजे अर्थांतर म्हणजे दुसरा एखादा अर्थ, न्यास म्हणजे बाजूला ठेवणे, शेजारी ठेवणे. जे एका अर्थाचा समर्पक, समर्पक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे, त्याच अर्थाचा. म्हणजे एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे, मोठा, म्हणजे त्यातून वेगळाच अर्थ. बऱ्याचदा बघा, मिसअंडरस्टँडिंग जे होतं ना, ते की आपण सांगतो एक आणि दुसरा त्याचा भलताच अर्थ घेत असतो. म्हणजे त्या मोठ्या आपण नाही, लहानसं किंवा एवढंसं मोठं असेल तर बापरे एवढा मोठा हे झालं होतं, एवढी मोठी जखम होते का कधी? पण सांगणाऱ्याची कला, तर त्या बाजूला दुसरा एखादा अर्थ बाजूला ठेवणे, त्याला समर्पक असाच. तर अर्थांतरन्यासामध्ये बघा की हे सुद्धा याच्यात दुसरा अर्थ कसा दिलाय, त्याला साजेसा. तदितर खग भेणी वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. आता हे आपल्याला माहिती आहे, मला तरी हे कित्येक वर्ष एवढंच माहिती होतं, कठीण समय येता कोण काम. आणि बऱ्याच लोकांच्या तोंडून एखादी जर त्याला मदत झाली नाही तर लगेच कठीण समय येता कोण काम असं येतो. तर इथे सुद्धा तदितर खग भेणे वेगळाले पळाले. आता इथे देखील नलराजा आणि दमयंती मधलाच आहे की नलराजाने हंसाला पकडलं, हंस पक्षाला,
आता उपवन जल केली जे कराया मिळाले. बागेत जलक्रीडा करण्यासाठी जमलेले पक्षी घाबरून पळून गेले. खग म्हणजे पक्षी. हंसाजवळ कोणीच थांबले नाही. स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो. कोणीच थांबले नाही. म्हणून कवीने एक सिद्धांत म्हणला, कठीण समय येता कोण कामास येतो. हे कठीण जर वेळ आली, काही अडचण आली तर कोणीच उपयोगाचे नाही. आता तुम्ही म्हणाल कठीण समय, तर विद्यार्थी जीवनामध्ये तर एखादा विद्यार्थी म्हणाल एक कॉपी दिखा ना जरा, एक ये क्वेश्चन का आन्सर दिखा. तर आता ती कठीण परिस्थिती आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी तर लाथा खाण्याचीच असते ना, कारण एखाद्याने पाहिलं तर त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हा कठीण समय नाहीये, तो अभ्यास केल्यावरच सॉल्व्ह होतो. पुढचं आहे, होई जरी संतत दुष्ट संग न पावती सज्जन सत्वभंग. असोनी सर्प सदा शरीरी झाला नसेल चंदन तो विषारी. मोठे मोठे शब्द त्याला अनुसरून त्याला समर्पक असे शब्द या आपल्या अर्थांतरन्यासामध्ये आपल्याला दिसून येतात आहे. होई जरी संतत दुष्ट संग. संतत म्हणजे संतांना सतत दुष्टांच्या संगतीत नेले किंवा ते सज्जन, संत म्हणजे सज्जन व्यक्ती सतत दुष्ट संगतीच्या काय म्हणतात सानिध्यात आले तरी सज्जनांच्या स्वभावातली सात्विकता जात नाही. हे सांगताना कोणतं उदाहरण दिलंय? चंदनाचे उदाहरण दिलेलं आहे की चंदनाच्या झाडावर सतत साप असतात. कारण जिथे सुगंधित आहे झाडी, मग त्यामध्ये सुगंधाचे चमेली म्हणा, मोगरा म्हणा, निशिगंध म्हणा, चंदन, या ठिकाणी साप असतात असं ऐकिवात आहे. आणि इथे आपण बघितलंय की झाला नसेल चंदन तो विषारी, म्हणजे चंदनाच्या झाडावर सतत साप असतात. पण चंदन हे सुगंधित आहे. चंदनाचे झाड सापाच्या वास्तव्याने विषारी झाले नाही. बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल. मोठे मोठे शब्द आहेत. बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल. श्वान पुच्छ नलिकेत घातले होईना सरळ. श्वान म्हणजे कुत्रा. आता ही या ओळीवरून एकदम सोपं झालं असेल की खल म्हणजे दुष्ट, खलास बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल. दुष्ट खल म्हणजे, अहि म्हणजे साप, अहिमुखी सापाच्या तोंडी, गरळ म्हणजे विष. दुष्ट माणसाला कितीही चांगला उपदेश केला तरी तो आवडत नाही. हे सांगण्यासाठी सापाला पाजलेल्या दुधाचे विषातच रूपांतर होणार आहे, त्याचा गुणच त्यात उतरणार आहे. हे सांगून झाल्यावर जीवनात येणारा हा अनुभव कोणता? तर नेहमी आपण बघतो की कुत्र्याची शेपटी कितीही नळीत घातली तरीही ती वाकडीच राहणार. या अर्थाचा वरील वाक्याने सर्वसामान्य सिद्धांत स्वरूपात मांडलेला आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे त्याच्याच दृष्टीचा एक दाखलाही म्हणायला हरकत नाही, तो या ठिकाणी दिलेला आहे. तसं बऱ्याचदा आपण म्हणतो जातीच्या सुंदरांना काहीही शोभते. आता जो मुळातच सुंदर आहे त्याने काहीही घातलं, केस विंचरले काय, वेणी घातली काय, नाही तरी ती व्यक्ती सुंदरच दिसते. म्हणून बऱ्याचदा बघा सुंदर लोक शक्यतो जसं साधं राहता येईल तसंच. साधं म्हणजे काय, हे बाई मला हे आवडत नाही, हे आपल्या हमें तो पताही नाही, असे बरेचसे उदाहरणं तुमच्या डोळ्याभोवती आजूबाजूला दिसत असतील.